नमस्कार. गुरु न्यूज मध्ये मी सुप्तांबोळी सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींचे सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या बातम्या. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती किंवा मृत्यू दराची ग्रॅच्युइटी कमाल मर्यादा 25 लाख रुपये करून हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावा अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने केली आहे. त्या संदर्भात महासंघाने मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर निवेदन पाठवले असून सध्याची 20 लाख रुपयांची मर्यादा अपुरी आणि अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त केलेली आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्व पडताळणीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर झाले आहे. या अहवालानुसार 11 शिक्षक सुमारे 19 जणांचे दिव्यांगत्व 40% पेक्षा कमी आढळून आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथून 99% दिव्यांगत्वाचा दाखला मिळवणारा कर्मचारी पडताळणीत अवघा 13% पोहोचला. त्यामुळे 40% पेक्षा कमी दिव्यांगत्व असतानाही सवलती घेणाऱ्या बोगस दिव्यांगांना मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी नोटिसा बजावल्या आहेत. 1998 साली शासकीय सेवेत रुग्ण झालेले शिक्षक 42% दिव्यांगत्व असल्याचा त्यांनी दाखला शासकीय रुग्णालय जालना येथून आणलेला आहे. परंतु पडताळणीत 0% दिव्यांगत्व आढळून आले आहे. त्यानुसार सावळा गोंधळ समोर आलेला आहे. 99% वाला बोलूही शकत नाही. जर जन्मताच 99% कर्णबधीर असेल तर त्याची स्पीड डेव्हलप होत नाही, पण अपघाती कर्णबधीर असेल तर तो बोलू शकतो पण ऐकू शकत नाही. अशा केसमध्ये सर्व यंत्राचा वापर करून ऐकता येऊ शकतेच असा व्यक्ती शिकू शकतो. दिव्यांग तपासणी वेळी एखाद्याने खोटे सांगितले तरी विशेष तपासणी ते वैद्यकीय अधिकाऱ्यांना लक्षात येते. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर देण्यास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शासन निर्णय जाहीर केला असून योजनेसाठी तब्बल 165 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्यातील सुमारे 43,43,054 विद्यार्थ्यांना योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण वातावरण उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर आहे. मात्र ज्या महानगरपालिकांनी त्यांच्या स्वतःच्या निधीतून मोफत दप्तर योजना राबवितात त्या शाळांमधील विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे निधीचा योग्य आणि लक्षित वापर सुनिश्चित होणार आहे. या विविध योजनांमुळे शाळांमधील पटनोंदी आणि उपस्थिती वाढवण्यास हातभार लागत आहे. त्यात आता मोफत दप्तर योजनेची भर पडल्याने विद्यार्थ्यांना आणखी प्रोत्साहन मिळणार आहे. जानेवारी 2026 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी उत्तीर्ण झालेले शिक्षकाचा नोव्हेंबर 2025 मध्ये प्रसिद्ध पदोन्नतीच्या यादीत समावेश करा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गडचिरोली जिल्हा परिषदेला दिला आहे. तसेच हा आदेश या प्रकरणातील अंतिम निर्णयाधीन राहील असे स्पष्ट केले आहे. पदोन्नतीसाठी विनायक पुरकलवार व इतर 32 शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांना न्यायमूर्तीद्वय मुकुलिका जवळकर व नंदेश देशपांडे साहेब यांनी हा अंतरिम आदेश दिलेला आहे. न्यायालयाने ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नोटीस बजावून याचिकेतील मुद्द्यावर 22 मार्च पर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. सध्याच्या यादीत 7 ते 10 वर्षाचे अनुभव असलेल्या शिक्षकांचा समावेश आहे. याचिकाकर्त्याने आतापर्यंत 20 ते 25 वर्षाची सेवा दिली आहे. त्यामुळे पदोन्नतीवर याचिकाकर्त्याचा प्रथम हक्क आहे असे कोर्टात सांगण्यात आलेलं आहे. शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी आणि प्राध्यापक पात्रता परीक्षांचे पेपर फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून पोलिसांनी रॅकेट उद्ध्वस्त केले. प्रश्नपत्रिका पुरवणाऱ्यांचा शोध सुरू असून पेपर फुटीचा लाभ घेतलेले उमेदवारी पोलिसांच्या रडारवर आले आहेत. तपासातून काही संस्था चालकांच्या सहभागाचे धागेदोरे मिळाले या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही शिक्षण संस्थांमधील भ्रष्ट पदाधिकाऱ्यांनी आपले नातेवाईक पायपावण्याने लाखो रुपयाचे देण्याचे ऐकत असलेल्या उमेदवारांना हेरून पेपर फुटीचे रॅकेट चालवल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. गेल्या 7 ते 8 वर्षापासून अतिशय गोपनीय पद्धतीने सुरू असलेल्या पेपर फुटीची माहिती मिळताच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने सुरुवातीला 9 आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. या प्रकरणात कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यातून 27 आरोपींना अटक करण्यात आली. यासाठी चौकशीतून ठोस पुरावे हाती लागताच पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. काही संस्था चालक एजंटांच्या संपर्कात होते त्यांचाही या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यात कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील काही संस्था चालकांचा सहभाग आहे. पोलिसांनी अटक केलेल्या काही विद्यार्थ्यांनी एजंटाकडून प्रश्नपत्रिका मिळाल्याची कबुली दिली आहे. पेपर फुटीचा लाभ घेऊन पात्र ठरलेले आणि सध्या शिक्षक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या लाभार्थीची यादी पोलिसांना मिळालेली आहे. त्यामुळे 2011 पूर्वीच्या सर्व शिक्षकांना टीएटी
यामधून सूट मिळावी अशी मागणी अनेक शिक्षकांकडून होत आहे. आता इथंच थांबूया. ऐकत राहा प्रत्येक रविवारी गुड न्यूज आणि नवीन बातम्यांसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.